नमस्कार, मी माया. मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण चटपटीत अशी पेरूची चटणी कशी करायची ते बघणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 250 ग्रॅम वजनी प्रमाणामधील एक पेरू घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून आता आपण याला पुसून घ्यायचा आहे. हा जो पेरू आहे हा जास्त पिकलेलाही नाही आणि जास्त कच्चाही नाही अशा पद्धतीचा आहे. आता याची फोडी करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता मी पेरूच्या छान अशा फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. एका मिक्सर जार मध्ये मी पेरूच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत. इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडासा इथे मी कढीपत्ता घेतलेले आहेत, म्हणजे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि इथे कोथिंबीर पण घेतलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. आता हे सर्व आपण एका मिक्सर जार मध्ये काढून घेऊया, ज्यामध्ये आपण ऑलरेडी पेरू घातलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बडीशोप घालायची. त्याचबरोबर इथे आपल्याला काळा मीठ घालायचे. इथे मी काळ्या मिठाचा एक लहानसा तुकडा घातलेला आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला काळी मिरी घालायची. इथे मी 6-7 काळी मिरी घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. मीठ आपण बेतानेच घालायचे, कारण आपण काळ्या मिठाचा वापर सुद्धा केलेला आहे. आणि 1 चमचा इथे आपल्याला लिंबाचा रस घालायचा. आता हे मिक्सर मधून बारीक असं आपण वाटून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता चटपटीत अशी आपली पेरूची चटणी तयार आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पेरू बाजारात येतात, तर तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. आणि ही पेरूची चटणी तुम्ही चपाती त्याचबरोबर पराठ्यासोबत खाऊ शकता आणि भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, जॉईन करा.